नमस्कार मंडळी, दिव्याच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक अतिशय पौष्टिक, झटपट आणि चविष्ट डोसा, जो खास मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे। खात्री आहे मुलं हा डबा चाटून पुसून संपवतील। चला तर मग सुरुवात करूया। मी येथे घेतल्या 1 कप मूग डाळ, जी मी 2 ते 3 तास पाण्यात भिजवून ठेवले आहे। भिजवल्यावर डाळीचे पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे। त्यात घालायची हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, 2-3 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। लक्षात ठेवा, सुरुवातीला पाणी न घालता वाटा, नंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये सरसरीत पण जाडसर पेस्ट बनवा। बॅटर फारच पातळ होऊ देऊ नका। हे तयार बॅटर एका बाउलमध्ये काढून ठेवा। याची कन्सिस्टन्सी डोस्यासाठी योग्य हवी। तयार बॅटर तव्यावर घालून गोलसर पसरवा। डोसा नेहमीपेक्षा थोडा जाडसर ठेवा, याने चव आणि पोषण दोन्ही टिकते। वरून थोडं तेल सोडा, झाकण ठेवा आणि डोसा स्लो फ्लेमवर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या। हा डोसा खूपच चविष्ट लागतो। मुलांना हा डोसा आवडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हालाही पटेल की पौष्टिक खाणं असतं तेवढं वेळ खाऊ नसतं। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन जरूर दाबा, कारण इथे रोजच्या जीवनात वापरता येतील अशा खास आयडिया तुमच्यासाठी येतच राहतील। थँक्यू।